नोबडी वॉन्ट्स टू बी नोबडी. आपल्याकडे दुर्लक्ष केलेलं कोणालाच आवडत नाही. आता तुम्ही एखाद्या समारंभामध्ये गेलात आणि तिथे तुमची कोणी दखलच घेतली नाही, किंवा ज्यांच्या घरी आपण कार्यक्रमासाठी गेलेलो आहोत त्यांनी आपल्याकडे साफ दुर्लक्ष केलं, तर तुम्हाला कसं वाटेल? आवडणार नाही ना? कोणालाच आवडत नसतं. पण मग ह्यासाठी करायचं काय? बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की लोक आपल्याकडे दुर्लक्ष करत आहेत, आपलं म्हणणं ऐकत नाहीत. तर अशा वेळी काय करायचं सांगते. तुमचं मनोबल वाढवण्यासाठी मी एक छोटासा प्रयोग तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी मंजुषा कुर्डूकर. मंजुळवाणी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज आपण एका अत्यंत वेगळ्या आणि महत्त्वाच्या विषयावरती मी तुमच्याशी थोडंसं बोलणार आहे. दुर्लक्ष करणे. दुर्लक्ष, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इग्नोर करणे असं सुद्धा म्हणतो. खरं तर हे दुर्लक्ष हा फार साधा शब्द आहे, पण त्या भावना जेव्हा आपल्या मनामध्ये टोचतात त्या खूप मोठ्या होतात आणि तेव्हा जो त्रास होतो तो असह्य असतो. कारण कोणीही आपल्याकडे दुर्लक्ष केलेलं आपल्याला आवडत नसतं, पण आपण मात्र सहजासहजी इतर कोणत्याही म्हणजे बऱ्याच गोष्टींकडे सहजपणे दुर्लक्ष करत असतो. तर आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की दुर्लक्ष करणं किती महागात पडू शकतो. चला वळूया आजच्या आपल्या विषयाकडे. त्यामध्ये अजून एक छोटासा प्रयोग करता येण्यासारखा आहे. जे लोक आपल्याकडे दुर्लक्ष करतात असं आपल्याला वाटतं, त्या सर्वांची एक लिस्ट बनवायची आणि मग लक्षात घ्यायचं की हे लोक का करतात, आपल्याला दुर्लक्ष करतात, तर ते का करतात, नेमकं त्यांच्यामध्ये आपल्यापेक्षा असं काय चांगलं आहे, किंवा असं काय त्यांच्याकडे जास्त आहे. काही पैसा आहे, बुद्धी आहे, कौशल्य आहे, सौंदर्य आहे. तर ह्या कोणत्या गोष्टी आहेत, मग आपण कोणत्या गोष्टी त्यांच्यापेक्षा कमी आहोत हे एकदा समजलं की स्वतःवरती काम करणं आपल्याला अधिक सोपं जातं. मग आपण आपल्यामध्ये डेव्हलपमेंट्स करायचे आहेत, आपलं स्किल वाढवायचं आहे, आपलं कौशल्य वाढवून आपल्याला आपली गरज निर्माण करता आलं पाहिजे. हिवाळ्यामध्ये लोक सूर्याची अगदी आतुरतेने प्राणपणाने वाट पाहतात, पण तेच लोक उन्हाळ्यात मात्र त्याच सूर्याचा तिरस्कार करू लागतात. काय बाबा ऊन आहे, छे उगीच एवढा तापलाय, काही गरज आहे का सूर्याला एवढं ऊन म्हणजे तापवण्याची, एवढं ऊन निर्माण करण्याची, असं आपल्या मनात येतं. म्हणजे जी गोष्ट आपल्याला आवश्यक असते ती सुद्धा आपल्याला कधी कधी नकोशी वाटते. म्हणजे लोकांचं इतकं मत बदलत असतं त्यांच्या स्वतःच्या गरजेनुसार. मग अशा लोकांचा आपण फार विचार तरी का करायचा, हो की नाही? तर आपण आपल्यातलं कौशल्य वाढवावं हे नक्कीच, पण उगीच सतत लोकांचा विचार करून स्वतःकडे कमीपणा घेणं याला काही अर्थ नाही आहे. आपल्याकडे कोणी दुर्लक्ष करू नये असं जर वाटत असेल तर सगळ्यात आधी आपण याचा गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपण खरंच त्या व्यक्तीसाठी तेवढे महत्त्वाचे आहोत का. जर त्यांच्यासाठी आपण महत्त्वाचेच नाही आहोत तर मग त्रास तरी करून कशाला घ्यायचा ना. आज तुमचं मनोबल वाढवण्यासाठी मी तुम्हाला एक छोटासा प्रयोग सांगणार आहे, एक छोटी गोष्ट सांगणार आहे. आपल्या सर्वांना ही गोष्ट माहितीचीच आहे, पण या संदर्भात नव्याने मी तुम्हाला ती तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. एकदा अकबर राजाने एक रेघ ओढली मातीमध्ये आणि सांगितलं की या रेघेला लहान हात न लावता ती लहान करून दाखवता येईल का कोणाला? कोण असेल तो हुशार? अर्थात राजाला हे उत्तर माहीत होतं की हा विडा कोण उचलणार आहे, एवढं हुशार कोण आहे. कारण बिरबल हा त्याचा अत्यंत आवडीचा प्रधान होता, जो अत्यंत हुशार होता. मग त्याने हा विडा अर्थातच उचलला, तो समोर आला आणि त्याने जमिनीवरती काठीने त्या मातीमध्ये एक लांब लचक रेघ मारली. एवढी लांब लचक रेघ मारली की त्या रेघेपुढे राजा अकबराने काढलेली ती रेघ छोटी वाटू लागली आणि अशा प्रकारे हात देखील न लावता न पुसता ती रेघ त्यांनी छोटी करून दाखवली. तर ह्या गोष्टीचं प्रयोजन काय सांगते. जेव्हा आपल्याला जर लोक कोणी दुर्लक्ष करत आहेत असं वाटत असेल तर ते का करत आहेत याचा विचार केला पाहिजे आणि आपली योग्यता
आपण वाढवली पाहिजे. लोकांना बदलणं आपल्या हातात नसतं, पण आपण आपल्याला स्वतःमध्ये आपण बदल नक्कीच करू शकतो, हो की नाही? तर मग आपण आपल्यामध्ये बदल करायचे आहेत. अशा प्रकारे आपण आपला कॉन्फिडन्स वाढवायचा आहे, किंवा आपले स्किल्स, आपलं कौशल्य किंवा आपण जे काय करत आहोत ते इतके चांगल्या प्रकारे करायचं आहे की लोकांना आपली वेळोवेळी गरज वाटली पाहिजे, आपली आठवण झाली पाहिजे. तर अशा प्रकारचं वागणं आपण आपलं ठेवलं पाहिजे. मी माझा एक अत्यंत आवडीचा लाडका सिद्धांत तुमच्यासमोर मांडणार आहे, जो मला नेहमीच जाणवतो की कोणतीही गोष्ट ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता, मग ती गोष्ट सजीव असो की निर्जीव असो, ती बदला घेते. होय, ती बदला घेते. कसं सांगते ना. आता सपोज एखाद्या कोपऱ्यामध्ये एक दोन चप्पलचे जोड पडलेले आहेत, तुमच्या जुन्या चप्पल पडलेल्या आहेत, त्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं कारण त्याची तुम्हाला गरज नाही आहे. ठीक आहे, पडलेत पडू देत, तुम्हाला आवडणं झालंच नाही. त्या एक दोन चपला काही करणार नाही आहेत आपल्याला, त्या पडून आहेत बिचाऱ्या. मग हळूच एखादं कॅरी बॅग उडत तिथे जाते, कधी कचरा जातो, थोडंसं अजून काहीतरी पडतं, एखादा प्लास्टिकचा डब्बा किंवा एखादं खोकं तिथे कोणीतरी टाकून देतं कोपऱ्यामध्ये, कसाही कचराच दिसतो. अशा पद्धतीने पाहता पाहता तो कोपरा अडगळीचा बनून जातो आणि आपल्याला त्याकडे फार काही लक्ष देण्याची गरज तेव्हा वाटत नाही. पण एखाद्या दिवशी तुमच्या एखादी हायफाय मैत्रीण किंवा कोणीतरी असे औचितपणे कोणी पाहुणे आले आणि त्यांचं लक्ष त्या कोपऱ्याकडे गेलं आणि एकदम तिरस्कार त्यांच्या चेहऱ्यावरती नजरेमध्ये दिसला की मात्र मग आपल्या पायाखालची जमीन सरकते आणि लक्षात येतं की आपल्या हातून केवढी मोठी चूक झालेली आहे. म्हणजे पहा, त्या निर्जीव चपलांनी आपला बदला पूर्ण केलेला असतो, कारण त्यांनी काहीही केलेलं नसतं, पण पाहता पाहता त्यांच्या असण्याची आपल्या नजरेला इतकी सवय झालेली असते आणि आपली सौंदर्यदृष्टीच नाहीशी झालेली असते आणि त्या चपलांचा जोड आपला बदला पूर्ण करतात. असंच प्रत्येक गोष्टीत आहे बरं का. आता नवीन म्हणजे घरामध्ये सगळ्यात दुर्लक्षित असलेली व्यक्ती असते घरातील गृहिणी, जिला प्रत्येक जण गृहीत धरलेलं असतं सर्वांनी की हे काम हिचंच आहे, हिनेच करायचं असतं. पण एखाद्या वेळी ती आजारी पडली, कुठे परगावी तिला जावं लागलं किंवा अगदी काही संकटामध्ये किंवा अपघातातच जर ती गेली, देवाघरी गेली, तर मात्र घरातल्या सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते, कारण ती काय करत होती घरासाठी याची किंमत घरातल्या लोकांना तेव्हा कळते, जेव्हा वेळ निघून गेलेली असते. आता ज्या सुनेकडे आयुष्यभर म्हणजे लग्नानंतर 15, 20, 25 वर्षापर्यंत सतत दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे, तिने मात्र म्हातारपणी सासूची अगदी प्रेमाने सेवा करावी अशी अपेक्षा करणं कितपत योग्य आहे मला सांगा. असंच प्रत्येक नात्याचं सुद्धा असतं. जर घरामध्ये नवरा बायको किंवा मुली यांना जर घरामध्ये प्रेम विश्वास मिळाला नाही, तर ते बाहेरच्या जगामध्ये ते प्रेम शोधण्याचा प्रयत्न करतात आणि मग नको त्या व्यक्तीच्या प्रेमामध्ये अडकण्याची शक्यता असते. म्हणजेच नात्यामध्ये झालेलं दुर्लक्ष खूप महागात पडतं. अशीच गोष्ट आहे, आपण आपल्या तब्येतीकडे जर दुर्लक्ष केलं, आपण म्हणजे काही फारसं व्यायाम किंवा आपली लाईफस्टाईल अत्यंत चुकीची आपण फॉलो करत असू, तर कधी पण उठणं, कधी पण झोपणं, काहीही खाणं, म्हणजे कशाचंच काही ताळमेळ न राखता आपलं जर वागणं असेल, तर त्याचा निश्चितच आपल्या तब्येतीवरती, आपल्या आरोग्यावरती, आपल्या शरीरावरती परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो आणि तो परिणाम नक्कीच चांगला असणार नाही आहे. म्हणजे दुर्लक्ष करणं हे प्रत्येक गोष्टीसाठी वाईट आहे. असंच अजून एक उदाहरण सांगायचं झालं तर एक छोटीशी गोष्ट आहे की जाता जाता आपण रस्त्याने जाताना एखाद्या मुलांनी एखाद्या मुलीची छेड काढली, दुर्लक्ष केलं, कोणीच त्याच्या विरुद्ध काही तक्रार केली नाही, तर हा प्रकार वाढत जातो. त्या मुलाचं मनोबल वाढतं आणि अगदी त्या मुलीवरती हात टाकण्यापर्यंत त्याची मजल जाते. म्हणजेच वेळोवेळी समाजातील वाईट गोष्टींचा सुद्धा आपण विरोध केला पाहिजे. त्याला वेळच्या वेळेत मोडीत काढणं हे आपलं कर्तव्य आहे नागरिक म्हणून. तर प्रत्येक गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, दुर्लक्ष करून चालणार नाही आहे. आपल्या कर्मचारी वर्गाकडे जर आपण दुर्लक्ष करत असू, आपल्या हाताखालचे लोक आपली बदनामी करत आहेत किंवा आपल्याबद्दल काही कागाळ्या करत आहेत, त्याकडे आपण दुर्लक्ष केलं तर ते देखील आपल्याला महागात पडू शकतं. तसंच ते लोक छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये चोऱ्या करून
त्याचा आळसुद्धा आपल्यावरती घालण्यास कमी करणार नाहीत. म्हणजे आपला सिक्स सेन्स जेव्हा आपल्याला वेळोवेळी काही सिग्नल्स देत असतो त्याकडे आपण जागरूकतेने पाहिलं पाहिजे. अशा कोणत्याही गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समधून नक्की सांगा. थँक्यू.